पुढची बातमी तुम्हाला सावध करणारी। तुम्ही बीपी हृदयविकाराच्या गोळ्या घेत असाल तर जरा थांबा। या गोळ्या खरेदी करताना त्या बनावट नाहीत ना याची खात्री करून घ्या। आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी ही बातमी लक्षपूर्वक बघा। मुंबईमध्ये बनावट औषधांची विक्री होतीये। एल्मा एएम या औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री होतीये। या प्रकरणी डोंबिवली आणि मुंबईतल्या 2 बड्या औषध वितरकांना अटक केली। या प्रकरणात डोंबिवलीतील श्रीराम फार्माचा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना अटक केली। सदर गुन्ह्यामध्ये टेल्मा 40 हे जे काही ब्लड प्रेशरवर औषध आहे त्याच्या बनावट औषधाचा पुरवठा बाजारात वितरित होत आहे याबद्दलची तक्रार होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वी पंकज उपाध्याय नावाच्या व्यक्तीला अरेस्ट करण्यात आलं होतं। ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे। तपासामध्ये विवेक अजय कुमार राय यांना अटक करण्यात आलेली आहे। आता त्यांची 3 दिवस पोलीस कस्टडी भेटलेली आहे। तपास चालू आहे। थेट जाऊयात आपण डोंबिवलीत, जिथे बनावट औषधांचा साठा जप्त केलाय त्या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुडे। त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। संघर्ष, एकंदरीतच डोंबिवलीमध्ये एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि डोंबिवलीमध्ये ज्या टेल्मा एएम या ज्या बीपीच्या गोळ्या आहेत त्याच्या बनावट मोठा साठा भेटलेला आहे। एकंदरीत एफडी आणि मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये एकंदरीत आपण बघितलं तर जे काही होतं म्हणजे जे उच्च रक्तदाबाच्या ज्या काही गोळ्या होत्या त्याचा मोठा साठा व बनावट त्याचे जे पॅकेट्स आहेत ते मिळालेले आहेत। यामध्ये 2 आरोपींना अटक केलेले आहे। त्यांच्यामध्ये जे पंकज उपाध्याय जे श्रीराम फार्मा डोंबिवलीचे आहेत आणि त्याचबरोबर मुंबईमधून विवेक राय आहेत त्यांना अटक केलेली आहे। आणि जो बीपीच्या ज्या गोळ्या आहेत जे रुग्ण आहेत बीपीचे त्यांच्या जीवाशी जो मोठा खेळ चालू होता ते एकंदरीत हे मोठं जे रॅकेट आहेत ते ओपन केलेलं आहे पोलिसांनी आणि आवाहनही केले आहे की जर तुम्ही ह्या ज्या काही गोळ्या घेत असाल तर त्याच्यावर तुम्ही सतर्कतेने राहिलं पाहिजे। तुम्हाला जर एखादा जर त्याच्यावर जर काही डाऊट किंवा शक आला तर तुम्ही एकंदरीत या प्रकरणी आता तपास पूर्णतः सखोल पद्धतीने होणं आवश्यक आहे। धन्यवाद संघर्ष संपूर्ण माहितीसाठी।